Let's go. नमस्कार मित्रांनो, चला इंग्रजी बोलूया. दिनांक 3 जून 2024. टू हॅवची भविष्यकाळातील रूपे शाल हॅव आणि विल हॅव हे आहेत. शाल हॅव, विल हॅव यांचा संयुक्तपणे असा अर्थ होतो: ज्याजवळ असेल, ला असेल, चे असेल, ज्या मालकीचे असेल. टू हॅवची भविष्यकाळातील सोपी वाक्य, विधानार्थी वाक्य: आय शाल हॅव अ कार, माझ्याजवळ एक मोटार असेल. वी शाल हॅव कार्स, आमच्याजवळ मोटारी असेल. यू विल हॅव अ कार, तुझ्याजवळ एक मोटार असेल. यू विल हॅव कार्स, तुमच्याजवळ मोटारी असेल. ही विल हॅव अ कार, त्याच्याजवळ एक मोटार असेल. शी विल हॅव अ कार, तिच्याजवळ एक मोटार असेल. इट विल हॅव टू विंग्स, त्याला दोन पंख असेल, तिला दोन पंख असेल. दे विल हॅव कार्स, त्यांच्याजवळ मोटारी असेल. टू हॅवची भविष्यकाळातील सोपी वाक्य, नकारार्थी वाक्य: आय शाल नॉट हॅव अ कार, माझ्याजवळ एक मोटार नसेल. वी शाल नॉट हॅव कार्स, आमच्याजवळ मोटारी नसेल. यू विल नॉट हॅव अ कार, तुझ्याजवळ एक मोटार नसेल. यू विल नॉट हॅव कार्स, तुमच्याजवळ मोटारी नसेल. ही विल नॉट हॅव अ कार, त्याच्याजवळ एक मोटार नसेल. शी विल नॉट हॅव अ कार, तिच्याजवळ एक मोटार नसेल. इट विल नॉट हॅव टू विंग्स, त्याला दोन पंख नसेल, तिला दोन पंख नसेल. दे विल नॉट हॅव कार्स, त्यांच्याजवळ मोटारी नसेल. टू हॅवची भविष्यकाळातील सोपी वाक्य, प्रश्नार्थक वाक्य: शाल आय हॅव अ कार, माझ्याजवळ एक मोटार असेल का? शाल वी हॅव कार्स, आमच्याजवळ मोटारी असेल का? विल यू हॅव अ कार, तुझ्याजवळ एक मोटार असेल का? विल यू हॅव कार्स, तुमच्याजवळ मोटारी असेल का? विल ही हॅव अ कार, त्याच्याजवळ एक मोटार असेल का? विल शी हॅव अ कार, तिच्याजवळ एक मोटार असेल का? विल इट हॅव टू विंग्स, त्याला दोन पंख असेल का? तिला दोन पंख असेल का? विल दे हॅव कार्स, त्यांच्याजवळ मोटारी असेल का? टू हॅवची भविष्यकाळातील सोपी वाक्य, प्रश्नार्थक व नकारार्थी वाक्य: शाल आय नॉट हॅव अ कार, माझ्याजवळ एक मोटार नसेल का? शाल वी नॉट हॅव कार्स, आमच्याजवळ मोटारी नसेल का? विल यू नॉट हॅव अ कार, तुझ्याजवळ एक मोटार नसेल का? विल यू नॉट हॅव कार्स, तुमच्याजवळ मोटारी नसेल का? विल ही नॉट हॅव अ कार, त्याच्याजवळ एक मोटार नसेल का? विल शी नॉट हॅव अ कार, तिच्याजवळ एक मोटार नसेल का? विल इट नॉट हॅव टू विंग्स, त्याला दोन पंख नसेल का? तिला दोन पंख नसेल का? विल दे नॉट हॅव कार्स, त्यांच्याजवळ मोटारी नसेल का? सरावासाठी वाक्य तयार करा. केदार विल हॅव मनी, केदारजवळ पैसे असेल. या प्रकारे तुम्हाला आय, वी, यू, ही, शी, इट, दे यांचा वापर करून वाक्य तयार करायचे आहेत. उदाहरणादाखल, आय विल हॅव मनी, माझ्याजवळ पैसे असेल. अशा प्रकारे तुम्हाला वी, यू, ही, शी, इट, दे यांचा वापर करून वाक्य चार प्रकारामध्ये तयार करायचं आहे. विधानार्थी वाक्य, नकारार्थी वाक्य, प्रश्नार्थक वाक्य, प्रश्नार्थक व नकारार्थी वाक्य. या प्रकारे चार प्रकार तुम्ही वाक्य बनवायचे आहेत, त्यांचा सराव करायचा आहे. You have to make 4 type sentences and write them, read aloud, practice them. Definitely you can speak English. Thank you so much. Let's go.